हाय हॅलो नमस्कार. सध्या ना सुट्टीवर आहे तर खाओ पिओ ऐश करू असंच चाललं आहे काहीसं. कसं तर सांगते, कारण आज ना सकाळी सकाळी वल्लभ म्हटलं मला पोहेच पाहिजेत नाश्त्यामध्ये, आणि खिडकीमध्ये बसलेला होता तो आणि बाहेर बघत बघत पोहे खायची इच्छा होत आहे. म्हटलं मम्मी ठीक आहे, म्हटलं मग नाश्त्यामध्ये त्याला पोहे बनवून दिले मिठाचे. मग माझ्यासाठी एकटीला काय करणार, मग मी पण माझ्यासाठी तिखट पोहे बनवले. थोडीशी मूग आलेली मटकी होती, त्याला पण मी परतून घेतले तेल मीठ टाकून फक्त. आणि माझ्यासाठी थोडासा फरसाण घेतला, मला असं पोहेसोबत फरसाण खायला आवडतो. कांदा घेतला आणि आम्ही दोघांनी नाश्ता पोटभर केला. त्यानंतर दुपारी ना वल्लभला खूप लहर आली होती सकाळपासूनच की माझा टेंट हाऊस लावून दे आणि मी टेंट हाऊसमध्येच अभ्यास करणार. तर मग सकाळी काय झालं, वेळच भेटला नाही. मग दुपारी तो परत मागे लागला की मम्मी दे ना मला टेंट हाऊस काढून, आणि आटही ठेवली होती आम्ही की अभ्यास मग करावा लागेल. तो हो म्हणे टेंट हाऊसमध्येच करणार. तर ठीक आहे म्हटलं, मग असा वेळ काढून टेंट हाऊस काढून दिलं मी त्याला. कारण मी ना जागा पुरत नाही म्हणून माळ्यावरच टाकून देत असते त्याला. 2च रूम आहेत आणि मुलांना रिकामी थोडीशी जागा पाहिजे खेळायला, मग त्यामुळे तो काढत नाही शक्यतोवर. मग आज खूप हट्ट केला म्हणून काढला आणि अटीप्रमाणे त्याला अभ्यासाला बसवलं. त्यानंतर सकाळी तर नाश्ते आमचे पोटभर झाले होते, पण आता 2-2:30 वाजले आणि भूक लागली होती. मग दादानी सांगितलं पनीरची भाजी कर. काल हॉस्पिटलला गेले होते मी औषध आणायला, तर येता येता मी पनीर घेऊन आले होते. मग त्याला मिठाची भाजी बनवली, मला तिखट भाजी बनवली. अशा पद्धतीने आम्ही जेवायला बसलो दोघंजणं. एका ताटामध्ये जेवण केले आणि आमची लाडूबाई उठलेली होती, तिला मांडीवर घेतलं होतं मी. ती मांडीवरच होती आणि आमच्या दोघांची जेवणं चालू होते. असं आहे एकंदरीत की आत्ता सध्या घरी आहे ना, त्यामुळं पोरं जे म्हणतील ते करून द्यायचे, त्यांनाही खाऊ घालायचं, आपणही खायचं, मस्त मजेत राहायचं. बाय.